नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. रायाने ट्रक ड्रायव्हरला शोधून आणत मिहीरच्या मरणाचं खरं कारण जिजीसमोर आणताच जिजीने मात्र प्रेमाने मंजिरी आणि रायाला स्वीकारून औक्षण करून घेतलं दोघांना घरात. पण इकडे घोरपडे पुढे मोठं सत्य आलेलं असतं, कारण जो गौरव तिकडे राहत असतो मुंबईला तोच मिहीर असल्याचं सत्य घोरपडे समोर येताच घोरपडे आता राया आणि मंजिरीच्या या सुखी संसारात मोठं वादळ, मिहीर नावाचं हे वादळ घेऊन येणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे शशिकलाने आता चूल विझवलेली असते, त्यामुळे राया मात्र खूप भडकलेला असतो. तेव्हा तो शशिकला काकूला म्हणू लागतो, काकू अगं हे काय केलं, आता काय खायचं आम्ही, चूल काय विझवली. त्यावर लगेच आता काकू म्हणू लागते, हो एवढी भूक लागली तुम्हाला, मग परात घेऊन ना माझ्या घरात या, मी तुम्हाला भीक देईला. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू तुझ्या हातची भीक खाण्यापेक्षा आम्ही आमच्या कष्टाने कमवलेली भाकरी खायला जास्त पसंत करू, नको आहे आम्हाला तुझी भीक. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, काकू तू चूल विझवण्याची हिंमत केलीच कशी. त्यावर शशिकला म्हणू लागते, जर तुम्ही पेटवलीच नसती चूल तर तुम्ही उपाशी राहिले असते ना, मग मी ही कशाला विझवली असती पेटवली नसती तर. त्यावर लगेच आता आतमधनं जिजी येते आणि जिजी आता शशिकलाला ओरडतच म्हणू लागते, शशिकला बास, हे असं करून तू अन्नाचा अपमान करते. हे बघ, माझ्या दारात कोणीतरी माझ्यामुळे उपाशी राहील अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. कुणाची चूल माझ्यामुळे बंद होईल असं मला अजिबात वाटत नाही. हे जे काही केलं आहे ना ते चुकीचं केलं आहे तू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊ बाई ते. त्यावर जिजी म्हणू लागते, बास, मला आता काही एक शब्दही ऐकायचा नाही. कुणाची चूल माझ्यामुळे बंद राहील असं मी वागणार नाही. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जिजी बघ ना गं ही शशिकला काकू. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, बास, तुझ्याशी बोलते मी नाही ना, मग तू माझ्याशी कसा बोलतोय. त्यावर राया म्हणू लागतो, जिजी माझं ऐकून घे, हे बघ. तेव्हा जिजी म्हणू लागते, तू अजून माझ्यासमोर निर्दोष सिद्ध झालेलं नाही आहे, त्यामुळे मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचं नाही आणि तुझं तोंडही बघायचं नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, जिजी मी काय नाही केलं गं, मी खरंच निर्दोष आहे. तेव्हा जिजी म्हणू लागते, हो मग सिद्ध झाल्यानंतर बघूया आपण. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, ठीक आहे जिजी, मग येत्या 4 दिवसात आता हा राया सगळे पुरावे तुझ्या समोर आणणार. तसे रायाने पुरावे शोधायला सुरुवातही केली. येत्या 4 दिवसात सगळं सत्य हा राया तुझ्यासमोर सिद्ध करणार आणि मग तूच ठरव कोण खुनी आणि कोण निर्दोष, असे आता रायाने ठरवलेलं असतं. तर इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता राया आणि मंजिरी पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता रायाने पुन्हा मिहीरच्या केसची फाईल बघितलेली असते. त्यामध्ये जे काही माहिती असते ती सगळी रायाने आता पुन्हा बघितलेली असते. तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र मनाशीच बघतच रायाकडे म्हणू लागते, विठुराया अरे बघतोयस ना माझ्या रायाची किती धडपड चालू आहे रे, तो निर्दोष आहे हे लवकरात लवकर सिद्ध व्हायला पाहिजे. त्यांनी काय बी केलं नाही, पण विठुराया त्याच्या या धडपडीला यश येऊ दे रे बाबा. लवकरात लवकर जिजी नानाचं प्रेम त्याला मिळू दे, कारण हे सगळं तो जिजी नानाचं प्रेम मिळवण्यासाठी करतोय. एकदा का जिजी नानासमोर राया निर्दोष हे सिद्ध झालं ना की सगळं काही ठीक होईल, असे आता मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, मिसबायर चल आपल्याला जायचे, इन्स्पेक्टर साहेब येतो हा, असे म्हणत राया मंजिरीला घेऊन आता सिटी हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतो. तेव्हा मंजिरी विचारू लागते, राया अरे आपण इथे का आलोय. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसबायर तू इथेच थांब, आपलं एक काम आहे, लगेच आलो. तेवढ्यात एक वॉर्डबॉय येतो. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, बाबा आणणार आहे ती फाईल, तू दाखवणार होता ना. त्यावर लगेच आता तो वॉर्डबॉय ती फाईल घेऊन येतो. आता मात्र राया ती फाईल शोधून आता त्यातले जे काही कागदपत्र असतात ना त्याचे फोटोज काढू लागतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे काय हे सगळं, काय प्रकार आहे हा. राया मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, दादा थँक्यू हा, तुझी खूप मदत झाली, असे म्हणत राया ती फाईल पुन्हा देऊन टाकतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे काय चालू आहे तुझं, मी केव्हाचं विचारते. अरे ही केस अशी साधी सरळ वाटत नाही आहे, सगळं काही गुंतागुंतीचं होत चाललंय. राया नेमकं काय प्रकार आहे हा, सांगशील का मला. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, मिसबायर तू काळजी करू नको, जे साधंसुद्धा वाटत होतं ते खूप भयानक आणि गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे मिसबायर आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे, पण तू काळजी करू नको मिसबायर. त्या पद्धतीने मी सगळा शोध घ्यायला सुरुवात केली, लवकरच आपल्या हाती सगळे पुरावे सापडतील, तू चल बरं. असे म्हणत आता राया मंजिरीला गावातनं घेऊन निघालेले असतो. मंजिरीला खूप तहान लागते. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे मला खूप तहान लागली, मला एखादी पाण्याची बॉटल तरी घे. राया म्हणू लागतो, ठीक आहे तू इकडे थांब, मी पाण्याची बॉटल घेऊन येतो. मंजिरी आता तिथेच थांबते. राया एका दुकानात जातो. तर इकडे
आता घरी जिजीने मस्त तिळाचे लाडू बनवायला घेतलेले असतात. आता मात्र जिजी लाडू वळवण्यात खूपच व्यस्त असते. तेवढ्यात शशिकला येते आणि मला लागते, जाऊबाई चहा घेणार का तुम्ही? जिजी आता नुसती मान डुलावून नाही म्हणू लागते. त्याच वेळेस शशिकला मनाशीच म्हणू लागते, चला म्हातारी लाडू वळण्यात तर खूप बिझी दिसते, आता मिहीरबद्दल काहीतरी तिच्याकडून काढून घ्यायला पाहिजे. चला चला असे म्हणत शशिकला आता लगेच कॉफी पिण्यासाठी तिथे खुर्चीवरती बसते आणि मला लागते, जाऊबाई अहो किती मस्त लाडू बनवलेत ना तुम्ही, खरंच एक नंबर. पण जाऊबाई काय हो, मला एक विचारायचं होतं, आपण म्हणजे तुम्ही हे घर विकणारे हे खरंच फिक्स झालं आहे का? त्यावर जिजी म्हणू लागते, हो. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, असं असेल तर मग जाऊबाई आपल्याला लगेच पेपरमध्ये जाहिरात द्यायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, पेपरमध्ये जाहिरात दिली की उगाच घाई नको, आणि घाई म्हणजे विनाशाचं पहिलं पाऊल असतं ना. उगाच आता घाईघाईत काही बिघडून जायचं, म्हणून म्हटलं आधीच जाहिरात देऊया, निवांत सगळं काही होईल, हो की नाही? त्याच वेळी जिजी म्हणू लागते, चालेल देऊन टाक जाहिरात. आता शशिकला खरंच खूप खुश होते, ही म्हातारी चक्क घर विकायला निघाली. त्याच वेळेस आता निखिल येतो आणि म्हणू लागतो, जिजी अगं काय मस्त तिळाचे लाडू बनवलेत, मला एक खाऊन बघायचं आहे, खूप मस्त झालं असेल ना. त्याच वेळेस जिजी पटकन निखिलच्या हातावरती एक चापट मारते आणि म्हणू लागते, आधी देवाला ठेवायचेत, थांब जरा वेळ खाऊ नको. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, जाऊबाई माझ्या मनात ना अजून एक प्रश्न आहे, विचारू का? तेव्हा जिजी म्हणू लागते, विचार ना. अगं बाई तुझे प्रश्न संपतात का? कधी संपणारे प्रश्नच नाही आहे तुझे, त्यामुळे विचार, काय विचारायचं ना ते विचार. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, जाऊबाई नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, हा राया खरंच निर्दोष असेल का हो? काय वाटतं तुम्हाला? तेव्हा जिजी म्हणू लागते, ते मला ठाऊक नाही आहे, तो खुनीच असणार आहे. आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते, हो ना मलाही तेच वाटतंय. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, बघूया तू सिद्ध करणारे म्हटलाय ना, मग त्याच्या हाती काही लागतंय की नाही. तेवढ्यात लगेच आता शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अजून एक प्रश्न. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, विचार ना बाई, मी नाही म्हटले तरी तू थांबणार आहे का? नाही विचार. तेव्हा जिजी म्हणू लागते, म्हणजे कसं आहे ना, तुला कितीही नाही म्हणलं तरी तू कुणाचं ऐकण्यातली आहे का? नाही ना, मग बोल बोल. त्यावर शशिकला लागते, जाऊबाई म्हणजे ना आता संक्रांत होऊन गेली, पण तुम्ही हे तिळाचे लाडू का बनवतायत? नाही म्हणजे एवढी वर्ष मी कधी तुम्हाला तिळाचे लाडू बनवताना बघितलं नाही ना, यावर्षी असे तिळाचे लाडू का बनवले जात आहेत? नाही म्हणजे सांगाल का? त्यावर लगेच निखिल म्हणू लागतो, हो काकू अगदी बरोबर बोलते, जिजी लहानपणापासून आम्ही बाहेरनं तिळाचे लाडू खाऊन यायचो, पण घरी कधीच तिळाचे लाडू बनले नाहीत, नेमकं का गं जिजी, आणि यावर्षी का बनवते? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, मिहीरमुळे. आता लगेच शशिकला खुश होते आणि म्हणू लागते, अरे बापरे, म्हणजे म्हातारीने आता मिहीरचा विषय काढलाय, म्हातारी नक्कीच मिहीरबद्दल काहीतरी सांगेल आणि ही बातमी मला घोरपडेपर्यंत पोचवायची. असे म्हणत आता लगेच शशिकला पटकन घोरपडेला फोन लावते. घोरपडे फोन उचलतो तर लगेच आता निखिल म्हणू लागतो, जिजी सांग ना, एवढ्या वर्ष का मिहीर दादामुळे तिळाचे लाडू बनवत नव्हती, काय कारण होतं? तेव्हा जिजी म्हणू लागते, कारण निखिल तुला माहिती आहे, तुझ्या मिहीर दादाला तिळाच्या लाडूची ॲलर्जी होती. आता मात्र इकडे घोरपडेला धक्का बसतो, काय तिळाच्या लाडूची ॲलर्जी? मग तर मोठा पॉईंट हाती लागलाय. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, हो एकदा लहानपणी असंच संक्रांतीला मी तिळाचे लाडू बनवले आणि मिहीरदादाने खाल्ले तुझ्या, आणि मग काय त्याला इतका भयंकर त्रास व्हायला लागला. हे सगळे काही पाठीमागचे क्षण इथे दाखवले जातात. त्याच वेळेस आता मिहीरला इथे जोराचा खोकला येत असतो. आता जिजी मात्र टेन्शनमध्ये डॉक्टरांना बोलावते, डॉक्टर चेकअप करतात. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, काय झाले डॉक्टर मिहीरला, तो असा का खोकतोय, नेमकं काय झालं असेल? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतं, काळजी करू नका, हे बघा तुमच्या मिहीरला तिळाच्या लाडवांची ॲलर्जी, त्यामुळे त्याला हा भयंकर त्रास होतोय, पण इथून पुढे त्याला कधी हा तिळाचा लाडू देऊ नका, नाहीतर मग जास्त त्रास होऊ शकतो. तेव्हा जिजी म्हणू लागते, बरोबरच चालेल. त्या दिवसापासून मी कधीही तिळाचे लाडू बनवलेच नाही, तिळाचा कुठलाच पदार्थ मी घरात बनवला नाही, आणि आज मिहीर नाही आहे ना, म्हणून त्याच्या आठवणीत हे सगळं बनवते मी. आता मात्र हे ऐकून घोरपडे खूपच खुश होतो. तर इकडे आता लगेच निखिल घरातनं बाहेर पडलेला असतो. त्याच वेळेस आता निखिल कुणाशी तरी फोनवर बोलत असतानाच राया समोर उभा असतो. राया आता मिहीरकडे एकटक बघत असतो आणि विचार करत असतो, म्हणजे मिहीरच्या फोटोकडे बघून त्याला काय आठवतं की काय असं वाटत असतं. तेवढ्यात समोर निखिल दिसू लागतो. राया आता त्याचं बोलणं ऐकत असतो. त्याच वेळेस निखिल लागतो, काय ऐकतोय तू?
तेव्हा राया म्हणू लागतो कुणाशी बोलत होता तू? तेव्हा निखिल म्हणू लागतो माझं महत्त्वाचं काम होतं, तुला काय करायचं आहे? त्याच वेळेस राया त्याचा हात पकडतो आणि म्हणू लागतो थांब निक्या, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा निखिल म्हणू लागतो पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग तेव्हा राया म्हणू लागतो निक्या, एकदा रायाने ठरवलं ना ते राया करतोच. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता जे काही रायाच्या मनात असतं तो राया आता निखिलला सांगू लागतो. निखिलही त्याबद्दल त्याच्याशी डिस्कशन करत असतो. तर इकडे आता घोरपडे आता सकाळी सकाळी तिळाचे लाडू घेऊन मिहीरच्या घरी आलेला असतो. आता मिहीरचं म्हणजे गौरवचं काम चालू असतं, तो पेपर वाचत असतो. तेवढ्यात आता शशिकलाने जी घर विकण्याची बातमी टाकलेली असते ना, पंढरपुरामध्ये जुनं घर विकायला आहे म्हणून. आता ही बातमी इथे गौरवने बघितलेली असते. तेव्हा गौरव म्हणू लागतो अरे बापरे, मला जे हवं होतं ते मिळालं. मला पंढरपुरात एखादं जुनं घर हवं होतं आणि ते घर मला मिळालं आहे. लवकरात लवकर ही डील फायनल करावी लागेल. असे म्हणत आता मिहीर पटकन त्या पेपरवर जो पत्ता असतो तो डायरीत लिहून घेऊ लागतो. तेवढ्या दरवाजात घोरपडे येतो. घोरपडेने आता हातात डबा आणलेला असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो चला, आता हा गौरव आहे की मिहीर आहे हे लवकरच आपल्या समोर येईल. जर याने तिळाचे लाडू खाल्लेच नाही तर समजायचं की हा मिहीरच आहे, आणि जर खाऊनही याला त्रास झाला ना तरी हा मिहीरच. बघूया काय होतंय. असे म्हणत घोरपडे लगेच आता गौरवजवळ येतो आणि म्हणू लागतो सर हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो पण संक्रांत होऊन गेली, मग एवढ्या लेट का आणले ते? त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो सर अहो देवासाठी काढून ठेवले होते ना, मग ते मी घेऊन आलोय, घ्या ना, देवाचे तिळगुळ मी तुमच्यासाठी आणलेत. तेव्हा लगेच आता गौरव मात्र थोडासा विचार करतो आणि आता घोरपडेकडे बघू लागतो. त्याच वेळेस घोरपडे मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे, हा घेत नाही याचा अर्थ काय समजायचा, घ्या ना सर. त्याच वेळेस आता गौरव पटकन एक तिळाचा लाडू घेतो. आता मात्र घोरपडे खूपच खुश होतो. चला, एकदा का हा लाडू याच्या पोटात गेला की सगळं सत्य बाहेर येणार. हा नेमकं गौरव आहे की मिहीर आहे हे मला सगळं समजणार. असे म्हणत घोरपडे खुश झालेला असतो. त्याच वेळेस आता गौरवने तो तिळाचा लाडू खाल्लेला असतो. तेव्हा लगेच आता घोरपडे मात्र जो त्याचा नोकर असतो ना अमोल, त्याला राहुल अशी हाक मारतो, हे घे राहुल, तुझ्यासाठी तिळाचे लाडू. तेव्हा लगेच आता तो नोकर म्हणू लागतो मी राहुल नाही सर, मी किती वेळा सांगितलं मी अमोल. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो सॉरी या लक्षातच राहिलं नाही. असे म्हणत घोरपडे आता एकटक मिहीरकडे बघू लागतो. याला अजून त्रास कसा होत नाहीये, याच्या तर पोटात तिळाचा लाडू गेलाय ना, मग त्या म्हातारीने सांगितलं तसं याला भयंकर त्रास व्हायला पाहिजे. नेमकं काय आहे, हा खरंच गौरवच असेल का, हा मिहीर नाही आहे का? नाही, असं नाही होऊ शकत, हा मिहीरच आहे. मी 100% सांगतो ना, याला होणार त्रास, याला नक्की होणार. तेवढ्यात मिहीरचा फोन वाजू लागतो. तो आता फोनवरती बोलण्यासाठी आजूबाजूला बाहेर फिरत असतो. आता घोरपडेचं एकटक त्याच्याकडे लक्ष असतं. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता राया मात्र अजूनही त्या कागदपत्रामध्ये डोकं घालून विचार करत असतो. आता मंजिरी रायाकडे बघू लागते. काय चालू याचं ना कुणास ठाऊक, सारखे ते कागद बघतोय, विचार करतोय, दुसऱ्यांशी काही बोलत नाही, डिस्कस काही करत नाही. नेमकं याचं काय चालू आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया, अरे राया काय चालू आहे तुझं? रायाचं एक नाही दोन नाही. तेव्हा मंजिरी रायाजवळ येते आणि पटकन त्याच्या हातनं ते पेपर हिसकावते आणि मग ते राया, मी ना आता हे पेपरच लपवते. काय चालू रे, दुसऱ्यांशी काही बोलत नाही काय नाही, तुझ्या मनात नेमकं काय आहे ते कसं कळेल मला? तेव्हा राया लागतो मिस वायर असं काही करू नको. हे बघ, आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे ना ते लवकरात लवकर सापडलं पाहिजे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया, अरे जीजी कितीही दाखवत असली ना तरी जीजीच्या मनात जे काय आहे ना ते मला दिसलंय. तू निर्दोष आहे हे जीजीला माहिती आहे, त्यामुळे ती काही नाही करणार तुला. तेव्हा राया लागतो मिसफायर, ते मला बी ठाऊक आहे गं, माझ्या जीजीला मी निर्दोष हे माहिती आहे, पण नेमकं हा गुन्हेगार कोण आहे, हे सगळं कोणी केलं आहे, हा खुनी आपल्याला शोधायलाच पाहिजे. मी जरी निर्दोष असलो तरी नेमकं गुन्हेगार कोण आहे हे आपण शोधून काढणार. आणि एकदा का रायाने ठरवलं की ठरवलं. रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि मिसवायर, या सगळ्याचा शोध घेतल्याशिवाय हा राया आता थांबणार नाही. त्याच वेळेस आता मंजिरी लागते, बरं बाबा ठीक आहे चालू दे तुझं. मंजिरी आता कपड्यांच्या घड्या घालून बॅगमध्ये ठेवत असते. त्याच वेळेस आता लगेच रायाला डिफिकल्ट अंकीचा फोन येतो. आता मात्र राया भाऊने जे काही शोधायला सांगितलेलं असतं ते सापडलेलं असतं. राया मात्र ही बातमी ऐकताच खूपच खुश होतो आणि लागतो खरंच मी लगेच येतो. असे म्हणत राया फोन ठेवतो आणि लगेच आता मिसफायरला आवाज देऊ लागतो, मिसफायर लवकर ये. मंजिरी रायाजवळ येते. राया पटकन तिचे हात पकडतो आणि तिला गोल गोल फिरवत
गावात असा नाचू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे काय झालंय? त्याच वेळेस राया लागतो, मिस्पायर जो खरा गुन्हेगार होता ना तो माझ्या माणसांना सापडलाय आणि आता मला लवकरच त्याच्याकडे जायचंय आणि त्याला नाना जीजीसमोर घरी आणायचे. तेव्हा मंजिरी लागते, राया पण आत्ता? तेव्हा राया लागतो, हो मिस्पायर, जो कोणी गुन्हेगार आहे ना त्याला सुट्टी नाही, आता त्याची कुट्टी होणार. असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो. तर इकडे आता सकाळची संध्याकाळ झाली तरी या घोरपडेचं मात्र सारखं मिहीरकडे एकटक लक्ष असतं. पण तरी याला काही त्रास होत नाही. घोरपडेला मात्र प्रश्न पडतो, दिवसाची तपा रात्र झाली तरीही या गौरवला काहीच कसं होत नाही. याचा अर्थ हा मिहीर नाहीच आहे का? याला तिळाने काहीच ॲलर्जी झाली नाही. नेमकं काय समजायचं? त्याच वेळेस आता मिहीर लगेच घोरपडेला आवाज देतो. पण घोरपडेचं काही लक्ष नसतो, तो विचारात दंग असतो ना. तेवढ्यात लगेच आता मिहीर त्याच्या जवळ येतो आणि लागतो, घोरपडे तुझं काम झालं तर तू जाऊ शकतो. आता मात्र असे म्हणत मिहीर आपल्या रूममध्ये निघून जातो. घोरपडे मात्र विचार करत एकटक त्याकडे बघत असतो. तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता मंजिरीची देवपूजा चालू असते. राया मात्र आता एक मोठं पाण्याचं टिपाड घेऊन येतो. असं ते पायाने ढकलत रायाने आता अंगणात आणलेलं असतं. तेव्हा लगेच त्या टिपाडावरती पाय ठेवतच आता राया नानाजीजीला आवाज देऊ लागतो आणि लागतो, नानाजीजी समदेजण बाहेर या. आता सगळेजण बाहेर येतात. तेव्हा लगेच आता शशिकला लागते, राया हे सभ्य माणसांचं घर आहे, हे काय पिंपल ओटत चालला इकडे, काय चालू आहे तुझं? तेव्हा रायाम लागतो, जे काय बी राया करत असतो ना ते सगळं माहिती करूनच कळत असतो. तेव्हा लगेच नाना लागतो, ते राया हा काय वाह्यातपणा लावलाय? तेव्हा राया लागतो, नाना याला वाह्यातपणा किंवा दादागिरी म्हणत नाही. जे काही सत्य ते तुमच्या समोर आणण्याचं काम करतोय हा राया. आणि एकदा का रायाचा सबूत दिला ना की तो राया पाळतोच. येत्या 7 दिवसात सगळं सत्य तुमच्यासमोर आणेल असं म्हटलं होतं ना, आणि मग तेच सत्य तुमच्यासमोर आणण्यासाठी हा राया इकडे आलाय. तेव्हा लगेच जीजी लागते, राया तुझी फालतू बकवास ऐकायला बोलवलंय का मला? काय नेमकं सत्य ते सांगून टाक. तेव्हा रायाम लागतो, जीजी तेच सांगायला हा राया इकडे आलाय. कारण जीजी आम्ही गुन्हेगार नसतानाही तू आम्हाला नको ते बोलली गं, आम्हाला घरातनं बाहेर काढलं. अगदी तुझ्या पोटच्या पोरीला तू नको ते शिव्या शाप दिले. ज्या मुलीला लग्न झाल्यानंतर तू आशीर्वाद द्यायला पाहिजे होते त्या मुलीला तू शिव्या शाप दिले जीजी. आणि त्या पोरीला लय त्रास झाला या सगळ्याचा. पण जाऊ दे, तरी आमचं प्रेम तुमच्यावरचं कमी झालं नाही नानाजीजी. आणि म्हणूनच सगळं सत्य शोधून काढायचं आणि खऱ्या गुन्हेगाराला तुमच्यासमोर उभी करायचं हे मी ठरवलं आणि आज ते पूर्ण झालं. तेव्हा लगेच आता जीजी लागते, हो ना मग कोण आहे गुन्हेगार? अजून तरी माझं बोट तुझ्याकडेच आहे, म्हणून तर तुझा एवढा तिटकारा आलाय मला. त्यामुळे खरा गुन्हेगार कोण आहे ते सांग आणि मोकळा हो. तेव्हा लगेच रायाम लागतो, जीजी त्यासाठीच तर हा राया इकडे आलाय. रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ, आणि एकदा दिलेला सबूत राया पूर्ण करणारच. त्यामुळे जीजी तुम्ही काळजी करू नका, हा राया निर्दोष आहे आणि खरा गुन्हेगार तुमच्या समोर आहे. त्यावर जीजी मला लागते, काय आमच्यासमोर? कुठे? काय आणलंय त्या पिंपात? दाखव तरी आम्हाला. तेव्हा लगेच आता रायाम लागतो, हो तेच दाखवण्यासाठी मी इकडे आलोय. या पिंपात मी निर्दोष असल्याचा मोठा पुरावा आहे. असे म्हणत राया लगेच आता त्या पिंपातनं एका माणसाला बाहेर काढतो आणि लागतो, जीजी हा खरा गुन्हेगार आहे मिहीरचा. यानेच तुमच्या मिहीरला तुमच्यापासनं दूर केलंय. खरं खरं सांग. असे म्हणत राया आता लगेच त्याचा गळा आवळतो. आता मात्र नेमकं हा माणूस काय सांगेल, पुढे काय काय होणार हे बघायला खूपच असं इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्या ड्रायव्हरच्या तोंडून सत्य ऐकताच आता नाना जीजीचा मात्र विश्वास पटलेला असतो, राया निर्दोष आहे म्हणून. राया लगेच आता जीजीजवळ येतो, जीजीचा पाया पडतो आणि मला लागतो, जीजी आता तरी तुला पटलं ना गं, तुझा हा पोरगा गुन्हेगार नाही आहे गं, खरंच याने काय बी केलं नाही. जीजी पटकन रायाला आता घट्ट मिठी मारते आणि लागते, राया मला माफ कर रे, मी खूप मोठी चूक केली. खरंच माझ्या मुलाला मी गुन्हेगार म्हटलं, हीच एका आईची चूक झाली. असे म्हणत आता जीजी लगेच राया मंजिरीला मिठी मारते. आता मात्र जीजीने दोघांनाही अगदी प्रेमाने स्वीकारलेलं असतं. तेव्हा राया लागतो, जीजी आता तरी तू मिसफायर आणि मला घरात घेऊ शकते ना? तेव्हा जीजी लागते थाटामाटात. आता इथे सगळेजण नटलेले असतात, सजलेले असतात. राया मंजिरी अगदी छान नव्या नवरीसारखे तयार झालेले असतात. आता मात्र जीजी औक्षण करून दोघांनाही घरात घेणार असते. आता सगळेजण खूप आनंदात असतात, कारण रायाने काही केलं नाही हे सिद्ध झालेलं असतं ना. तर इकडे आता ही सगळी बातमी शशिकलाने घोरपडेपर्यंत पोचवलेली असते. त्याच वेळेस आता जीजीने मंजिरीचा गृहप्रवेश करून तिला घरात औक्षण करून अगदी लक्ष्मीच्या पावलांनी आत
आतमध्ये आणलेलं असतं. तर इकडे घोरपडेला धक्काच बसतो. काय मंजिरी आणि रायाचा सुखी संसार सुरू होणार? पण इकडे शशिकला माझ्या हातात मोठा बॉम्ब लागलाय. कारण घोरपडेला समजलेलं असतं हा मिहीरच आहे आणि हा गौरव नाहीये. हे सत्य आता घोरपडे समोर आलेलं असतं. त्यामुळे घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी राया, तुमच्या या सुखी संसारात आता मोठं वादळ येणार आणि ते वादळ मी लगेच पंढरपूरला घेऊन येतोय. असे म्हणत आता घोरपडे मिहीरला पंढरपूरला कसा घेऊन येणार आणि मिहीरला सगळं आठवणार का? हा सगळा भूतकाळ काय असेल हे आपल्याला लवकरच समजेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.